नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल बाळासाहेब झिरपे. स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायचं प्लीज विसरू नका. आपण डायरेक्ट आज विषयाला हात घालतोय आपल्या मराठी व्याकरण. कालच्या लेक्चरमध्ये आपण मराठीची भाषा म्हणजे काय असतं आणि थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. आज व्याकरणाचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघणार आहोत, परंतु डायरेक्ट व्याकरणाला हात आपण आज घालणार नाही. फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आपण आज व्याकरण म्हणजे काय, त्याची व्याख्या काय असते, संबंध कुठं कुठे येतो, हे सगळं आपण आज बघणार आहोत. आता मुळात म्हणजे व्याकरण म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय हा जेव्हा व्याकरण हा शब्द जेव्हा आपल्या डोळ्यासमोर उच्चारला जातो ना, त्यावेळेस याचा अर्थ समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं असतं आणि खूप महत्वाचं आहे. व्याकरण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जर विचार केला आपण, तर व्याकरणाशिवाय आपलं पानही हलत नाही. कारण इंग्लिश असू द्या, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, संस्कृत असू द्या, गुजराती असू द्या, भारतातली कोणतीही भाषा असू द्या, त्या भाषेला एक विशिष्ट व्याकरण असल्यानंतरच ती भाषा सोयीस्कर आणि सोपी जात असते. त्याच्यामुळे व्याकरण हा भाग खूप महत्वाचा आहे आपल्या दृष्टीनं. आता व्याकरण हा शब्द, नेमका हा शब्द तयार कसा झाला ते बघू आपण पहिल्यांदा. व्याकरण काय, व्याकरण हा शब्द तयार कसा झाला. व्याकरण या शब्दाची जर आपण फोड केली विद्यार्थी मित्रांनो, तर व्याकरण या शब्दाची फोड केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, पहिले वी प्लस आ आणि तिसरा शब्द जो भेटतो याच्यात तो आहे क्रू. वी प्लस आ प्लस क्रू, व्याक्रू. व्याकरण हा शब्द ह्या व्याक्रू या संधीपासून तयार झालेला आपल्याला दिसतो आणि या शब्दाचा अर्थ काय होतो, स्पष्टीकरण. या शब्दाचा अर्थ काय होतो, स्पष्टीकरणाचा अर्थ होतो. स्पष्टीकरणाचा अर्थ होतो, मी त्याचं स्पष्टीकरण देत नाही, अर्थ त्याचा काय होतो, स्पष्टीकरणाचा होत असतो. व्याकरण या शब्दाचा अर्थ काय होतो, स्पष्टीकरण म्हणतो आपण याला. आता जे व्याकरण या शब्दाची व्याख्या जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला एका मराठी साहित्य तज्ञांनी, त्यांचं नाव काय, श्रीपाद भागवत. काय नाव आहे, श्रीपाद भागवत. हे श्रीपाद भागवत जे मराठी साहित्य तज्ञ आहे, हे व्याकरण या शब्दाला त्यांनी काय व्याख्या दिलेली आहे ते आपण बघून घेऊया. इथे लिहून देतो तुम्हाला ऍज इट इज, सगळं फक्त ऐकून घ्या. याची सगळी व्यवस्थितरित्या माहिती मी कालही तुम्हाला सांगितलं, मोरावाळंबेच्या सरांच्या बुक मध्ये ऍज इट इज माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली असते ऑलरेडी. त्याच्यामुळे हे लिहिण्याच्या भानगडीत पडू नका, फक्त कानावर शब्द पडू द्या, शांत चित्तानं ऐकून घ्या. पेपरसाठी तेवढंच महत्वाचं आहे. श्रीपाद भागवत हे यांनी व्याकरणाला व्याख्या काय दिलेली आहे, यांनी व्याख्या काय दिली, भाषेचे व्यवहार विनिमयाने ठरवले जातात. ते नियम, भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम म्हणजे काय, व्याकरण. असं कोणाच म्हणणं आहे, श्रीपाद भागवत यांचं. काय म्हणतात ते, भाषेचे व्यवहार. ज्या नियमाने ठरवले जातात, ज्या नियमांनी ठरवले जातात, ते नियम म्हणजे काय, ते नियम म्हणजे काय असतंय, व्याकरण. काय, भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम म्हणजे काय, व्याकरण. असं कोण म्हणतं आपल्याला, श्रीपाद भागवत. हे काय म्हणतात, भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम म्हणजे व्याकरण असते. असं कोणी म्हटलेलं आहे, श्रीपाद भागवत यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी व्याकरणाची व्याख्या आपल्याला दिलेली आहे की भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम म्हणजे काय, व्याकरण. आता आपण व्याकरणाची जर आपल्या भाषेत व्याख्या करायची असेल तर आपण काय म्हणू शकतो, व्याकरणाची व्याख्या जर आपल्याला आपल्या भाषेत करायची असेल तर आपण काय म्हणू शकतो, मी तुम्हाला लिहून देतो इथं. व्याकरणाची व्याख्या आपल्या भाषेत करताना आपण म्हणतोय, काय म्हणतो आपण, काय म्हणूयात, व्याकरण म्हणजे काय, व्याकरण म्हणजे
आपण काय म्हणतो, व्याकरण म्हणजे भाषेचा व्यवहार. भाषेचा काय, भाषेचा व्यवहार सुरळीतपणे चालावा. सुरळीत, भाषेचा व्यवहार सुरळीत व सोयीस्कर. भाषेचा व्यवहार कसा सुरळीत व सोयीस्करपणे चालावा यासाठी ठरवून दिलेले नियम. काय सांगता येत आपल्या भाषेत, आपण जर व्याख्या लिहिली तर काय म्हणता येईल आपल्याला, व्याकरण म्हणजे काय, भाषेचा व्यवहार सुरळीत व सोयीस्करपणे चालावा यासाठी काय दिले, ठरवून दिलेले नियम म्हणजे काय असतंय, व्याकरण असते. आता कोणतीही गोष्ट घ्या, एखादी कंपनी जरी उभा राहिली तरी त्या कंपनीमध्ये एखादा व्यवहार सुरळीतपणे चालवण्यासाठी, तो व्यवहार व्यवस्थित पार पाडण्यासाठी, कंपनी व्यवस्थित काम करण्यासाठी त्या ठिकाणी विशिष्ट काही नियम घालून दिलेले असतात. त्या नियमांच्या बंधनात राहूनच ती कंपनी काम करत असते. तेव्हा कंपनीचा व्यवहार आणि कंपनीचं काम एकदम सुरळीतपणे चालू असतं. तसंच आपल्या भाषेचं सुद्धा असतं. जेव्हा भाषेचा व्यवहार सुरळीतपणे किंवा सोयीस्करपणे पार पाडावा अशी आपली इच्छा असते ना, त्यावेळेसच व्याकरणाची गरज आपल्याला भासते. कारण त्या नियमांनुसार व्याकरणाने काही नियमाचे बंधन आपल्यावर घालून दिलेले आहे, जेणेकरून आपण भाषेचा वापर जो आहे तो सोयीस्कर आणि सुरळीत पार पडेल आपल्याला. त्यासाठी व्याकरणाचे काही नियमाचे बंधन आपल्यावर घालण्यात आलेले. बरं, आता व्याकरणाचे नियमाचे बंधन घालण्यात आलेले म्हणजे आधी भाषा आली का आधी व्याकरण आलं, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडत असतो मुलांना, की आधी भाषा आली का आधी व्याकरण आलं. तर याचा मी सरळ एक सांगतो, पॅरलल सिच्युएशन असते भाषा आणि व्याकरणाचं. ज्यावेळेस कशी सिच्युएशन असती, पॅरलल सिच्युएशन असते, ज्यावेळेस आपण प्रथम पहिले काय असतो, माणसाच्या बोलण्यातून, नंतर माणसाच्या वागण्यातून, आचरणातून आपण भाषेचा वावर शिकत असतो. लहान मूल एखादं झालं आपल्या घरात की त्याला आपण शिकवतो बोलायचं. मग भाषेचा जन्म सुद्धा असाच झालेला आहे. कोणीतरी एक शब्द बोललं, त्यानंतर तो शब्द कानावर ऐकला, भाषा ही कशी विकसित झाली. पहिले एखादा माणूस बोलल्यानंतर ती भाषा त्याने व्यवहारात वापरल्यानंतर ती भाषा विकसित होत गेली. तसं त्या भाषेचं स्वरूप आपण म्हणतो पुढे चालत गेलं. जशी जशी भाषा विकसित होत गेली, भाषेचा टप्पा जसा जसा वाढत गेला, त्या प्रत्येक टप्प्यावर त्या भाषेला काही नियम प्राप्त होत गेले. म्हणजे पॅरलल पोल्स मध्ये जर आपण एक पोल विचार केला भाषेचा, एक पोल जर विचार केला ही भाषा विकसित होती, एक पोल जर विचार केला आपण ही भाषा विकसित होतीये, तर आपल्याला दुसरा पोल विचार करावा लागेल की भाषेचं व्याकरण सुद्धा त्याच वेळेत तयार होत होतं. भाषेचं व्याकरण सुद्धा त्याच वेळेला तयार होत होतं. कारण भाषा जशी जशी विकसित होत जाते तसं त्या भाषेमध्ये काही नियम, काही अटी ह्या आपोआप येत जातात. त्या नियम व अटींना ओळखून जो संच एक तयार केलेला आहे नियमांचा, व्यवस्थित सोयीस्कर संच जो तयार केलेला आहे नियमांचा, त्या नियमांच्या संचालाच आपण काय म्हणतो, व्याकरण असं म्हणतो. हे असतं व्याकरणाची व्याख्या. आता व्याकरण आणण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न जर कोणी केला, हे जर समजून घ्यायचं असेल तर व्याकरण आणण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न मराठी भाषेत झाला का, तर नाही. मराठी भाषेच्या अगोदर सुद्धा एक व्याकरण तयार झालं होतं. महर्षी पाणिनी आपण ज्यांना म्हणतो, काय म्हणतो, महर्षी पाणिनी. महर्षी पाणिनी जे आहेत, त्या महर्षी पाणिनी यांनी कोणत्या भाषेचं व्याकरण सगळ्यात पहिले लिहिलं होतं, महर्षी पाणिनी यांनी लिहिलं होतं संस्कृत भाषेचं व्याकरण सगळ्यात अगोदर लिहिलं होतं. या संस्कृत भाषेच्या व्याकरणानंतर
जेव्हा 1805 मध्ये मराठी भाषेच्या व्याकरणाला कुठंतरी सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. पहिलं व्याकरण कोणत्या भाषेचं लिहिलेलं आहे? पाणिनी, महर्षी पाणिनी यांनी संस्कृत या भाषेचं व्याकरण आपल्याला लिहिलेलं दिसतं. त्यांना पाणिनी यांच्या नावावरूनच मराठी भाषेचे पाणिनी म्हणून एक शख्स आहेत, त्यांना ओळखलं जातं. त्यांचं नाव पुढे आपण घेणारच आहे. पण जर तुम्हाला माहित असेल तोपर्यंत मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकून द्या. तर महर्षी पाणिनी जे आहे, महर्षी पाणिनी यांनी संस्कृत भाषेचं व्याकरण सगळ्यात आधी लिहिलेलं होतं. आता मराठी भाषेच्या व्याकरणाचा जर विचार केला आपण तर कोणी अगोदर प्रयत्न केला? तर मराठी भाषेचं व्याकरण लिहिण्यासाठी सगळ्यात अगोदर प्रयत्न जो झाला तो एक इंग्रज यांच्या अगोदर पण झाले असतील, पण आपल्या अभ्यासात जसं आहे अभ्यासानुसार आपल्याला जावं लागतं. अभ्यासात 1805 मध्ये पहिला प्रयत्न करण्यात आला असं सांगितलेलं आहे. ते 1805 मध्ये पहिला प्रयत्न कोणी केलाय? पहिला प्रयत्न कधी झालाय? 1805 मध्ये पहिला प्रयत्न झाला. पहिला प्रयत्न कधी झाला? आद्य व्याकरण पहिला प्रयत्न झाला डॉक्टर विल्यम कॅरी हे डॉक्टर विल्यम कॅरी हे इंग्रज शास्त्रज्ञ होते. यांनी काय केलं? मराठी भाषेचं व्याकरण लिहिण्याचा पहिला प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काय प्रयत्न केला तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. काय लिहिलं त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव काय? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. काय नाव आहे? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. हे पुस्तक हे डॉक्टर विल्यम कॅरी यांनी लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की मराठी लोक जी भाषा वापरतात तिला मराठा भाषा असं त्यांनी शब्द वापरलेला आहे. तर मराठा लँग्वेज म्हणजे काय? मराठा लोक जे होते त्यावेळेस त्या लोकांसाठीचं व्याकरण जे त्या डॉक्टर विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिण्याचं कारण काय होतं की ज्यावेळेस आपला मराठवाडा जो भाग आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्र ज्यावेळेस होता त्या ठिकाणी मराठा लोक संबोधलं जायचं. त्या ठिकाणच्या कम्युनिटीला काय संबोधलं जायचं? मराठा. तर ती मराठा लोक जी भाषा बोलतात त्या भाषेचं व्याकरण कुठं लिहिलंय? त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे मराठा लँग्वेज. डायरेक्ट काय सांगितलेलं आहे? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. असं कोण सांगतं? विल्यम कॅरी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये व्याकरण दिसण्याचा आपल्याला प्रयत्न दिसून येतो. त्यानंतर 1835 मध्ये दिसून येतो दुसरा प्रयत्न. 1835 मध्ये जो दुसरा प्रयत्न झाला व्याकरण लिहिण्याचा तो दुसरा प्रयत्न केला आद्य व्याकरणकार गंगाधर शास्त्री यांनी. कोणी केला? आद्य व्याकरणकार म्हणतो त्यांना आपण, गंगाधर शास्त्री फडके. त्यांचं नाव आहे गंगाधर शास्त्री फडके. यांनी मराठी भाषेने व्याकरण लिहिण्यास सुरुवात केलेली आहे. कधी केली आहे? 1835 मध्ये त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. 1835 मध्ये त्यांनी काय केलं? मराठी भाषेचं व्याकरण लिहिण्याला सुरुवात केली. त्यांचं नाव काय आहे? गंगाधर शास्त्री फडके असं त्या व्यक्तींचं नाव आहे. मराठी साहित्य तज्ञ आहेत. त्यांनी काय केलं? मराठी भाषेचं व्याकरण लिहायला सुरुवात केली. कधी सुरुवात केली? तर 1835 मध्ये. त्यांच्या अगोदर 1805 मध्ये विल्यम कॅरी यांनी काय लिहिलेलं आहे? पुस्तक लिहिलेलं आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या नावाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर 1835 मध्ये यांनी गंगाधर शास्त्री यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहायला सुरुवात केलेली आहे. आता याच्यानंतरचा जो मुद्दा येतो, मराठी भाषेचं व्याकरण जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस आपल्याला विचार करावा लागतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रार्थना समाजाचे संस्थापक त्यांचं नाव काय आहे? ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो. काय म्हणतो? मराठी भाषेचे पाणिनी. आपण कोणाला म्हणतो मराठी भाषेचे पाणिनी? ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो असे दादोबा पांडुरंग तरखडकर.
पांडुरंग दादोबा पांडुरंग तरखडकर असं यांचं नाव आहे. यांना आपण काय म्हणतो, मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतो. कारण यांनी मराठी भाषेचं जे व्याकरण आपण आज यूज करतो ते सहसा जे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेलं व्याकरण आपण बघत असतो, त्यांना म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी. तसेच मराठी भाषेचे शिवाजी सुद्धा एका अशा यांना म्हणलं जातं मराठी साहित्यिकांना, ते पण सांगतो तुम्हाला नाव. मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं. दुसरे साहित्यिक आहेत ते मराठी भाषेचे शिवाजी. पाणिनीच्या ऐवजी काय, शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत, तर मराठी भाषेचे शिवाजी आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत, विष्णू शास्त्री चिपळूणकर. यांना मराठी भाषेचे काय म्हणतात, शिवाजी म्हटलं जातं. यांनी आपल्या मराठी भाषेमध्ये साहित्य परंपरा वाढवण्यासाठी काही ग्रंथ लिहिले, काही पद्य, काही काव्य, असे भरपूर मराठी साहित्य संपदा यांनी मराठी भाषेसाठी लिहून ठेवलेली आहे. कोणी, मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणल्या जाणाऱ्या विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी हा ध्यास केलेला आहे, त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. आणि मराठी भाषेचे पाणिनी आपण कोणाला म्हणतो, तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणत असतो. आता मराठी भाषेचे पाणिनी हा शब्द झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा पुढचा जो हे मोरोपंत केशव दामले यांनी सुद्धा, पुढचे साहित्यिक कोणते, मोरोपंत केशव दामले. पुढचे साहित्यिक कोण आहे, मोरोपंत केशव दामले यांनी कोणतं पुस्तक लिहिलंय, शास्त्रीय मराठी व्याकरण या नावाचं त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, शास्त्रीय मराठी व्याकरण. काय पुस्तक लिहिलेलं आहे, मोरोपंत केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण. तर आतापर्यंत आपण किती साहित्यिक बघितले, तर आतापर्यंत आपण बघितले 5. सगळ्यात पहिले महर्षी पाणिनी यांनी काय केलंय, संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिलेलं आहे, जे आपल्या याच्यावर आधारित होतं. त्यानंतर जे येतात ते 1805 मध्ये त्यानंतर जे येतात ते 1805 मध्ये येतात, की त्यांनी काय लिहिलेलं आहे, डॉक्टर विल्यम कॅरी यांनी लिहिलेलं आहे द लँग्वेज ऑफ मराठा ग्रामर हे पुस्तक लिहिले 1805 मध्ये. त्यांच्यानंतर येणारे 1835 मध्ये कोण आहे, गंगाधर शास्त्री फडके यांनी सुद्धा मराठी व्याकरण लिहायला सुरुवात केलेली आहे. हे 3 झाले. आणि त्यानंतर आता हे 3 मराठी भाषेचे पाणिनी कोण म्हणतो आपण, दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतो आपण, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो. त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतो, तर मराठी भाषेचे शिवाजी जे ते कोण आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर हे जे मराठी भाषेचे यांना आपण शिवाजी म्हणतो. त्यानंतर मोरोपंत केशव दामले हे जे तिसरे साहित्यिक आहेत, या साहित्यिकांनी काय केलंय, शास्त्रीय मराठी व्याकरण हे नावाचं पुस्तक लिहिलंय. काय, शास्त्रीय मराठी व्याकरण या नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आता व्याकरणाचा जेव्हा संदर्भ येतो त्यावेळेस व्याकरणाचा संदर्भ आल्यानंतर आपण एक विचार केला का, भाषा समजा आपली एखादी भाषा आहे ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे आपल्याला दिसून येते. म्हणजे एका ठिकाणाहून ती उगम पावते, उगम पावल्यानंतर ती पुढे पुढे चालत जाते. जशी ती पुढे जाते तशी तिला नदी, नाले, ओढे, नद्या, उपनद्या अशा मिळत जातात. त्यानंतर एक अथांग अशी एक नदी तयार होते. तशीच आपली भाषा तयार झालेली. तिचा उगम एका ठिकाणाहून जरी झालेला असला तरी तिला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या बोली भाषा एकत्र येऊन मिळालेल्या आहेत. आणि त्यानंतर जो तयार होणारा साठा आहे तो मराठी भाषेचा तयार झालेला साठा आपल्याला दिसून येतो. पण भाषेमध्ये दरवेळेस म्हणजे काळाना काळ बदल होत चालतात. तुम्ही हा विचार करा, कारण काळाना काळ, वेळोवेळ आणि
परिसर ते परिसर सुद्धा भाषेत बदल झालेला आपल्याला दिसून येतो. परिसर ते परिसर कसा बदल झालेला दिसून येतो आपल्याला भाषेत, तर तुम्ही मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं. थोडंसं पुण्याच्या बाजूला गेलं का आपल्याला पोलाइटनेट भाषेमध्ये आपल्याला दिसून येतो. थोडंसं कोल्हापूरच्या बाजूला गेलं का रागीट सारखं भाषा आपल्याला दिसून येते, की त्यांनी प्रेमात जरी ते लोक बोलले आपल्याला तरी आपल्याला असं वाटतं हे आपल्याला माणूस रागानं बोललाय. त्यानंतर आपण नांदेड साईडला गेलो का भाषेमध्ये ले हा शब्द जास्त वापरलेला आपल्याला दिसतो. मले, तुले, गेले, आले हा शब्द तिथं जास्त वापरलेला दिसतो. ते थोडंसं तुम्ही विदर्भाकडे गेलं तर तिथं मुली सुद्धा काय म्हणतात, करतो, खातो, जातो, पितो, हे जातो पितो. आपल्या मराठवाड्यात जर विचार केला तर मुलींची भाषा सुद्धा कशी आहे, मुलांची मुलीचे मुलं म्हणतात जातो, येतो, घेतो, पण मुली कशी म्हणतात जाते, येते, घेते. थोडासा पोलाइटनेट मराठवाड्यात सुद्धा दिसून येतो. पण हे जर विदर्भात गेलं तर इथं मुलं आणि मुली सारख्याच बोललेला आपल्याला दिसून येत असतात. त्यानंतर आपण थोडंसं लातूर साईडला गेलं की लातूर होय पिल्लू, तसा का थोडंसं ट्युनिंग प्रत्येक ठिकाणी आपला परिसर चेंज झाला की भाषेची ट्युनिंग सुद्धा चेंज होत असते. त्याच प्रकारचं भाषा आपली सक्षम होत चालते. वेळ बदलला की भाषा बदलते, काळ बदलला की भाषा बदलते, आणि जमीन किंवा परिसर बदलला तरीही भाषा बदलत असते. आणि ज्या वेळेस भाषा बदलत असते त्यावेळेस ते भाषेचं काय असतं, जिवंतपणाचं लक्षण असतं. कारण माणसात बदल हा फक्त जिवंत असतानाच होतो. एकदा माणूस तिरडीवर झोपला किंवा त्याच्या गवऱ्या मासनात पोहोचल्या त्याच्यानंतर त्या माणसात कधीही बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. नाकात 2 बोळे, तोंडात एक विड्याचं पान, बस एवढंच त्या माणसाचं आयुष्य तिथं राहतं, सीमित राहतं. त्यानंतर त्याला अग्नी देण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. त्यामुळं जोपर्यंत बदल होत असतो तोपर्यंतच माणूस जिवंत आहे. त्याच धर्तीवर जोपर्यंत भाषेत बदल होत राहील तोपर्यंत आपली भाषा जिवंत आहे. ज्या दिवशी भाषेत बदल होणं बंद होत जाईल त्या दिवशी आपली भाषा मरण पावली असं आपल्याला म्हणावे लागेल. आणि आपल्यासाठी सुखद बातमी तर ही आहे की मागच्याच वर्षी 2024 मध्ये मराठी भाषा जी आहे, आपल्या मराठी भाषेला काय भेटलंय, अभिजात दर्जा असं भेटलंय. अभिजात दर्जा आपल्या मराठी भाषेला भेटलाय. अभिजात दर्जा काय असतं याच्यावर सेपरेट व्हिडिओ, आणि मराठी भाषेसाठी कोणती कमिटी स्थापन केली गेली होती, त्या कमिटीनं काय अहवाल दिला, त्यानंतर सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, त्या दर्जा अंतर्गत काय काय तरतुदी असतात, हे सगळा सेपरेट व्हिडिओ आपण कंपाईल व्हिडिओ एकदा कंडक्ट करणारच आहोत. तोपर्यंत आपण इतर बाबी व्याकरणातल्या बद्दल आता समजून घेऊया. आता यांच्यानंतर जे शास्त्रज्ञ येतात ना, यांच्यानंतर जे शास्त्रज्ञ येतात ते शास्त्रज्ञ कोणते आहे, मराठी भाषेचेच महर्षी पतंजली जे आहेत. महर्षी पतंजली, व्याकरण या शब्दाला समानार्थी शब्द त्यांनी दिलाय, व्याकरण. महर्षी पतंजली यांनी व्याकरण या शब्दाला समानार्थी शब्द दिलाय. कोण? महर्षी पतंजली. हे नाव जर लक्षात राहत नसेल तर असं समजून घ्यायचं, आपलं रामदेव बाबा पतंजली, हे महर्षी पतंजली त्यांचंच नावावर तो हे चालतं. या महर्षी पतंजलीनं काय म्हटलेलं आहे, शब्दानुशासन म्हटलेलं आहे व्याकरणाला. काय? शब्दानुशासन. व्याकरणाला महर्षी पतंजली काय म्हणतात, शब्दानुशासन असं हे म्हणत असतात. व्याकरणाला काय म्हणतात, शब्दानुशासन असं हे म्हणतात. शब्दानुशासन म्हणजे काय, मी तुम्हाला मुगाशी सांगितलं किंवा थोड्या वेळापूर्वी सांगितलंय तुम्हाला की ज्यावेळेस भाषेमध्ये व्यवहार सोयीस्कर किंवा आपल्याला समजतील अशी करावी लागतात, ती भाषा एक आयडियल प्रमाण भाषा म्हणून वापरावी लागते. त्यावेळेस भाषेमध्ये काही नियम व अटी यांचे बंधन घातलेले असते. ते नियम व अटींचं बंधन म्हणजेच काय, शब्दानुशासन. शब्दांचं अनुशासन म्हणजे शब्दांना दिलेले नियम शब्दांनी पाळणं, यांनाच काय म्हणतो आपण, शब्दानुशासन. हे शब्दानुशासन हा शब्द कशासाठी दिलाय महर्षी पतंजली यांनी, व्याकरण या संज्ञेसाठी समानार्थी शब्द काय दिलाय, शब्दानुशासनाचा संबंध शब्द त्यांनी दिलेला आहे. आता व्याकरणाचा जो भाग आहे त्या व्याकरणाच्या भागमध्ये आपल्याला महत्वाचे किती भाग अभ्यासावे लागतात, तर महत्वाचे 3 घटक आपल्याला अभ्यासावे लागतात. कोणते 3 घटक आहे व्याकरणाचे महत्वाचे, तर पहिला घटक आहे तो वर्णविचार. पहिला घटक कोणता आहे, वर्णविचार. दुसरा घटक जो आहे तो येतो काय, शब्दविचार. पहिला घटक वर्णविचार, दुसरा घटक येतो शब्दविचार. आणि जो तिसरा घटक व्याकरणामध्ये आपल्याला पाहायचा आहे
तो वाक्य विचार पाहायचा आहे. कोणता घटक आहे तिसरा? वाक्य विचार. हे तीन घटक आपल्याला व्याकरणामध्ये अभ्यासाचे असतात. कोणते कोणते? शब्द विचार, वर्ण विचार आणि वाक्य विचार, असे तीन घटक आपल्याला व्याकरणामध्ये बघायचे असतात. तर आपण नेक्स्ट लेक्चर पासून वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार हे तिन्ही घटक सुरू करून देत आहोत. तत्पुरते मी काल सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, प्रत्येक लेक्चरमध्ये एखाद्या लेक्चरमध्ये समानार्थी शब्द, एखाद्या लेक्चरमध्ये विरुद्धार्थी शब्द, काही लेक्चरमध्ये म्हणी आणि काही लेक्चरमध्ये वाक्यप्रचार, असे शेवटी 5 ते 10 शब्द आणि अर्थ आपण घेणार आहोत, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आजचं लेक्चर व्याकरणाच्या बाबतीत जो इंट्रोडक्शन देणार होतं ते लेक्चर इथं संपलेलं आहे. पण आपला जो मूळ मुद्दा आहे, मूळ मुद्दा काय, शब्दसंग्रह सुद्धा आपले झाले पाहिजे, कारण शब्दसंग्रहावरती मार्क आलेले आहेत, शब्दसंग्रहावरती क्वेश्चन आलेले असतात. तर शब्दसंग्रहावरती पहिला शब्द आजचा कोणता आहे? समानार्थी शब्द आपण घेतोय. समानार्थी शब्दामध्ये पहिला शब्द आहे आपला अंगकाठी. कोणता आहे पहिला शब्द? अंगकाठी हा आपला पहिला शब्द आहे. दुसरा शब्द जो आहे तो आहे आपला अंगविक्षेप. तिसरा शब्द जो आहे आपला, तो शब्द कोणता आहे? तिसरा शब्द जो आहे तो आपला अंगार आणि चौथा अंजली. अंगार, चौथा अंजली. आणि पाचवा आणि शेवटचा शब्द आपला आजच्या लेक्चर मधला कोणता आहे? पाचवा आणि शेवटचा शब्द आपला आजच्या लेक्चर मधला कोणता आहे? अंत. अंत. पाचवा आणि शेवटचा शब्द आपला आजच्या लेक्चर मधला कोणता? अंत हा शब्द आहे. याचे समानार्थी शब्द मी तुम्हाला लिहून देतो, ते समानार्थी शब्द जसे तसे पाठ करून ठेवा. या समानार्थी शब्दावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो, सरळ सेवेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि आपले हातातले मार्क गेले नाही पाहिजे. समानार्थी शब्द अंगकाठी. अंगकाठी, अंगकाठी, अंगकाठी या शब्दासाठी समानार्थी शब्द काय आहे? अंगबाधा, अंगयष्टी. काय? अंगयष्टी. अंगकाठी म्हणजे मी तसा काठी तर दिसतच नाही मी, पण अंगकाठी म्हणजे काय? शरीर यष्टी कशी, त्या माणसाची शरीर रचना कशी आहे, त्याच्यामुळे अंगकाठीसाठी काय आहे? शरीर रचना. त्यानंतर काय येतो? शरीर यष्टी. हे दोन शब्द येतात. त्यानंतर जो येतो तो अंगबाधा. त्यानंतर कोणता शब्द येतो? अंगबाधा हा शब्द येत असतो. आता दुसरा जो आहे अंगविक्षेप. अंगविक्षेप म्हणजे काय? अंगकाठी म्हणजे आपलं समजलं शरीर रचना, शरीर यष्टी, माझं शरीर कसं हे दिसतं, आणि अंगविक्षेप म्हणजे काय? माझा स्वभाव कसा आहे, माझा स्वभाव कसा आहे. त्याच्यामुळं शरीर झाल्यानंतर त्या शरीराचा स्वभाव कसा आहे, तर अंगविक्षेप म्हणजे काय? स्वभाव. शरीर पाठ पडल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा हावभाव, स्वभाव नाही हावभाव लिहायचं होतं, चुकलं ते माझ्याकडनं. भावनेच्या भरात कधी कधी चुका होत असतात, समजून घ्या. हावभाव किंवा हातवारे असं कशाला म्हणतो आपण? हावभाव किंवा हातवारे कशाला म्हणतो आपण? अंगविक्षेप या संज्ञेला म्हणतो आपण हावभाव किंवा हातवारे असं आपण याला म्हणतो. त्यानंतर अंगार. जे अंगार म्हणजे काय? विस्तव. विस्तव. चुलीत पहा विस्तू दिसतो आपल्याला, त्याला विस्तव असं म्हणतो आपण. अंगार म्हणजे काय? विस्तव. त्याच्यानंतर काय म्हणलं जातं अजून अंगाऱ्याला? इंगळ. इंगळ हा शब्द सुद्धा अंगार या शब्दासाठी दिलेला आहे. त्यानंतर जो आहे अंजली. अंजली हे काही मुलीचं नाव नाही, अंजली म्हणजे मुलीचं नाव नाही. मैं तुम्हें भूल जाओ ये हो नहीं सकता, तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा, ती तिथली अंजली नाहीये. ही अंजली म्हणजे काय आहे? ही अंजली म्हणजे काय आहे? तर ओंझळ. 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 त्या अंजलीच्या बापान जशी ओंजळीत धरून पोरगी दिली अक्षय कुमारच्या हातात, तसा खेळ इथं. अंजली म्हणजे काय? ओंझळ.
तुम्ही म्हणता काही बोलतो लेक्चर मध्ये, पण असं थोडस इकडं तिकडं जर क्लिक करून दिल्या गोष्टी आणि त्या एका गोष्टीमुळे जर तुमच्या लक्षात राहिलं, अंजली नावाला आता गोंधळ लक्षात राहिलं, तर त्यात चुकीचं काहीच नाही. आपलं फक्त ट्रिक लक्षात ठेवायची की कसा आपला शब्द लवकरात लवकर लक्षात राहील. पाठांतर करून काही अर्थ होत नाही, प्रत्येक गोष्ट पाठ केल्यानंतर लक्षातच राहील अशातला भाग नसतो. पण एखादी गोष्ट जर डोक्यात बसली, एखादी गोष्ट जर मनात बसली, तर ती गोष्ट आपल्या कायम लक्षात राहते. त्याच्यामुळे अंजली गोंधळ दिली होती अक्षय कुमारच्या हातात, देवला सोडलं होतं, रामला धरलं होतं, संपला विषय. आता त्यानंतर कोणता अंत. अंत म्हणजे काय? शेवट. अंत म्हणजे काय? शेवट किंवा मृत्यू. शेवट किंवा मृत्यू हे काय आहे? अंत. हे आज आपले पाच समानार्थी शब्द आपण आज घेतले. पहिला शब्द आहे अंगकाठी. अंगकाठी म्हणजे शरीर रचना, अंगबाधा किंवा शरीर यष्टी आपण म्हणतो. अंगविक्षेप म्हणजे काय? हावभाव किंवा हातवारे. त्यानंतर अंगार म्हणजे काय? विस्तव किंवा इंगळ. विस्तू चुलीत बघता ना तुम्ही, लाल कलरचा हातात घेऊन बघा, कधी गार लागतं लय मस्त, ते अंगार म्हणजे विस्तव किंवा इंगळ. त्यानंतर अंजली. अंजली म्हणजे आपलीच अंजली शिल्पा शेट्टी, ओंजळ. त्यानंतर अंत. अंत म्हणजे काय? शेवट आणि मृत्यू. कायमचा एकदा धगधगला की मस्त विस्तवावर झोपाला रिकामा, तसा तो काय? अंत म्हणजे शेवट आणि मृत्यू. चला तर मित्रांनो, आज आपण इथं थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत शेअर करा लेक्चर, लाईक करा, कमेंट करत जा काही लागत असेल तर. आणि त्यानंतर तुम्हाला एक आज सांगतो की जर काही लेक्चर मध्ये अडचण असेल किंवा काही अपडेट द्यायचे असतील तर 74 98 97 91 59 या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट कॉल करा. हा माझा पर्सनलच नंबर आहे. या नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉल करा. जर काही सांगायचं असेल लेक्चर बद्दल, काही अपडेट टाकायचे असतील लेक्चर मध्ये, तर या नंबरवर कॉल करून तुम्ही निश्चित आपला अभिप्राय नोंदवू शकता. धन्यवाद.